नमस्कार मंडळी, प्रवास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण गुलाबजाम ही रेसिपी बनवतोय, तेही खव्याचे न करता रव्याचे। तर यामध्ये दूध पावडर किंवा सोडा वापरणार नाही आहोत, अगदी घरात असलेल्या साहित्यातच बनवू शकता। तर रेसिपी खूपच साधी आणि सिंपल आहे। त्यासाठी लागणारे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलेच आहे, पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, म्हणजे येणारे रेसिपीचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर इथे रव्याचे गुलाबजाम बनवण्याआधी आपण साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत। तर यासाठी मी इथे भांड्यामध्ये 1 वाटी साखर घेणार आहे। 1 वाटी साखरेसाठी आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 वाटी पाणी। समप्रमाणात मी इथे घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर यामध्ये 1 वाटी पाणी आता आपण इथे घातलेलं आहे आणि साखर आपल्याला इथे विरघळण्यास ठेवायची आहे। गॅस इथे मी मध्यम आचेवरती ठेवलेला आहे। आता यामध्ये आपण स्वादासाठी वेलची पूड घालणार आहोत। सोबतच तुमच्याकडे जर केशर काड्या असतील तर तुम्ही इथे घालू शकता, नाही घातल्या तरी सुद्धा चालतील। तर आता हे व्यवस्थित आता आपण छान असं उकळी आणूयात। ही साखर आपल्याला या पाण्यामध्ये छान अशी विरघळून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता साखर इथे विरघळण्यास सुरुवात झालेली आहे। आता आपण याला उकळी आणूयात। उकळी आली की साधारणतः 3 ते 4 मिनिटं मंद ते मध्यम आचेवरती हा पाक करायचा। एकतारी न करता थोडा चिकटसर करायचा आहे। तुम्ही हाताने चेक करून पाहू शकता। तर इथे या ठिकाणी आपला पाक तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता पुन्हा एकदा छान असे मिक्स करून आपण हा पाक बाजूला ठेवून देऊयात। तर इथे गुलाबजाम बनवण्यासाठी कढईमध्ये मी इथे घेतलेला आहे 1.5 वाटी दूध। आता इथे 1.5 वाटी आपण दूध घातलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला घालायचे 2 चमचे साखर। लगेचच आपल्याला यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आहे। तूप आणि साखर या दुधामध्ये छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता या दुधाला सुद्धा आपल्याला इथे उकळी आणण्यास ठेवायचं आहे। तर इथे पाहू शकता दुधाला उकळी आलेली आहे। गॅस मंद आचेवर करायचा आहे आणि त्यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे। एका हाताने घालून दुसऱ्या हाताने चमच्याने आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। यामुळे गुठळी तयार होत नाही। तर या मिश्रणाचा छान असा गोळा होण्यास सुरुवात होते, तुम्ही या प्रकारे बघू शकता। तर आता इथे गॅस बंद करून आपण मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे। तयार झालेलं मिश्रण परातीमध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला छान व्यवस्थित असं एकजीव करून मळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी थोडं तूप आपण हाताला लावून घ्यायचं आहे आणि छान असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे। छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा इथे प्रोसेस करायची आहे। तर इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। आता याचे आपण गुलाबजामुन बनवणार आहोत। तर आता याचे गोळे बनवून घेऊयात। आवडीनुसार तुम्ही लांबट किंवा गोलाकार गुलाबजामुन तुम्ही बनवू शकता। जास्त खूप मोठं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोळे इथे बनवून घेऊ शकता। तर याच पद्धतीने मी इथे सर्व गुलाबजामुन तयार करून घेणार आहे। पटकन वळले जातात, बघू शकता। इथे स्क्रॅच सुद्धा इथे पडलेली नाहीये, तुम्ही पाहू शकता। तर आपले गुलाबजामुन तळण्यासाठी रेडी आहेत। तर इथे फ्राय करण्यासाठी गुलाबजामुन तयार झालेले आहेत। फ्राय करताना तेल जास्त गरम किंवा जास्त थंड नसावं। आता यामध्ये एक एक गोळा टाकूयात। 5 ते 6 एवढ्याच प्रमाणात मी इथे हे गोळे टाकून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित आता आपण हे तळून घेऊयात। या ठिकाणी गॅस मध्यम आचेवरती आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि छान असे तळून घ्यायचे। चमच्याने त्यावरती तेल सोडायचं। आता याचा रंग गोल्डन ब्राउन झालाय, तुम्ही पाहू शकता। फ्राय झालेले गुलाबजामुन आता आपण काढून घेऊयात। तर या ठिकाणी दुसरी बॅच सुद्धा आपण इथे तळून घेणार आहोत। तर बघू शकता सर्वच गुलाबजाम इथे तयार झालेले आहेत। तयार झालेले गुलाबजाम आता आपण पाकामध्ये सोडून घेऊयात। आता इथे पाकात घातले की थोडी या पाकाला आपण इथे उकळी आणणार आहोत। त्यासाठी मी पुन्हा इथे पाक गरम करण्यासाठी ठेवलाय, तुम्ही बघू शकता। आणि सर्व गुलाबजाम मी यामध्ये घातलेले आहेत। तर यामुळे काय होतं, गुलाबजाम पाकात छान मुरले जातात। तर सर्व गुलाबजाम इथे घालून झालेले आहेत, बघू शकता। आता या ठिकाणी गॅस बंद करून 1 ते 2 तास झाकण लावून ठेवूयात। गुलाबजाम खाण्यासाठी तयार झालेले आहेत। आता आपण इथे कट करून बघूयात। खूपच मस्त अशी रेसिपी आहे, मस्त झालेले आहेत। तर मग तुम्ही सुद्धा बनवून बघा। रेसिपी कशी झाली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सोबतच सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात, धन्यवाद।